नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण 40 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बघणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या पद्धतीने बघा आपल्याला हा ब्लाऊज आहेत ना, मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही याची फिनिशिंग पण बघू शकता. मी मध्ये असं पण दाखवते बघा कोणतं आहे, परत नको म्हणायला दुसरं लावलं म्हणून. हे बघा आता इथं आपण बघा डबल फोल्ड आहेत ना, घडी करून घेतली आहे अस्तरची. तर ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरूनच बघा, म्हणजे ब्लाऊजच्या मापावरून डायरेक्ट कापडावरती कटिंग करणार आहोत. कुठलंही पेपर कटिंग वगैरे न करता डायरेक्ट कपड्यावरती. आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे, अगोदर सर्वात ब्लाऊजची जी उंची आहे ती मोजून घ्यायची आहे. एकदम सावकाशपणे बघा, मला हा व्हिडिओ मी दाखवत आहे. ब्लाऊजची उंची आहे 15 इंच आहेत. 15 इंच थोडीशी कमी आहे, आपण 15 इंच घेऊ. 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 16 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊ. इथं बघा 16वरती मार्किंग करून घेतलं आहे. आता इथं आपल्याला 2.5चा गळा घ्यायचा आहे आणि 3.25 इंच शोल्डर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मुंडा घ्यायचा आहे 6.5चा. इथं बघा 6.5 मार्किंग करून घेतला आहे. आता इथं टाकायचं आपण छातीचा चौथा भाग टाकायचा 10 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतला आहे. कमरेकडं आपण बघा हाय तसे सरळ रेष मारून घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघा कमरेचा चौथा भाग, टकसाठी 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता इथं बॉक्स तयार करून घेऊ आपण बघा. आता या ठिकाणी बघा आपण 1.25 ते 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथं मुंड्याचा शेप आहे तो बघा अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे. तर आता हा भाग आपण कट करून घेऊ. आता इथं खाली बघा आपण एक्स्ट्राच होतं ना, इथं कट करून घेते. थोडंसं क्रॉसमध्ये होतं म्हणून ते मी इथं लाईन आखून घेतलं होतं अगोदरच. वरती आपली उंची आहे 16 इंच आहे वरची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठीमागचा भाग आपण कट करून घेतला आहे. आता भाग हा आहेत ना पाठीमागचा, आपल्याला हाय तसाच उचलायचा. तुम्ही ओपन बाजूला किंवा म्हणजे असं लॉक बाजूला पण जरी ठेवलं ना तरी चालेल. बघा असं बंद बाजूला जरी ठेवलं तरी चालेल किंवा असं ओपन बाजूला ठेवलं तरी चालेल. कुठेही पण ठेवायचं जिथं आपलं आहेत ना सेट होईल अशा पद्धतीने. आता हाय तसं मार्किंग आपण करून घ्यायचं. या ठिकाणी जसं आपण पाठीमागचा भाग पूर्ण कट केला ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे कापडावरती. आता अर्धा इंच बघा आपल्याला मुंड्याचा शेप आहेत ना तो देऊन घ्यायचा बघा अशा पद्धतीने. हा पुढचा भाग आहेत ना म्हणून. आता थोडंसं मी माझ्या साईडला फिरून घेते हे, आणि तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल. आता पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. पुढचा गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. रुंदीला आहे तोच घ्यायचा 2.5 इंच. आता इथं मी मोजून घेते याच्यावरती. इथं 6चा आहेत बघा. इथं आपण तर इथं 6.5 किंवा 6.25वर घ्यायचा. हे थोडंसं पसरट घ्यायचं आपल्याला बघा. वरती 2.5 आहे तर इथं 3 वरती थोडंसं हे करून घ्यायचं. असा बॉक्स तयार करून घ्यायचा. पुढचा आकार बघा असा देऊन घ्यायचा आहे. गोल आकार देऊन घेतला मी इथं. आता इथं बघा आपल्याला 1 इंच आहेत ना एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता इथं आपण बघा 2.5चा टक्स घ्यायचा आहेत ना, मग इथं आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. वरती 1 इंच घ्यायचं एक्स्ट्रा. अशा पद्धतीने आपल्याला ही रेषा आहे ही जोडून घ्यायची आहे. खालतीपर्यंत जोडून घ्यायची. आपण जिथं वाढला ना 1 इंच तिथपर्यंत. इथं बघा असं जोडून घेतलं मी. आता इथं बघा खालच्या मार्किंगपासून आपल्याला 4.5 वरती 1 पॉईंट घ्यायचा आहे.
वरती 4चा टक्स घ्यायचा आहे, रुंदीला 2.5 इंचाचा, उंचीला घ्यायचा आहे 1.5 इंचाचा. अशा पद्धतीने आपल्याला टक्सचं माप टाकून घ्यायचं आहे. मुंड्यामधून बघा असा आकार काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने आपला आहेत ना हा प्रिन्सेस कटचा आकार तयार झाला आहे. आता तुम्ही डायरेक्ट टक्सपासून पण बघा 1 इंच इथं तिरकस कमी करू शकता, पण शिवण्यामध्ये बरोबर जातं ते सरळ. आपल्याला पट्टी जोडताना टक्सपर्यंत जोडून घ्यायचा आपल्याला. हा 1 इंचाचा भाग आहे ना तो. तर आपण कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने. बघा जसं मार्किंग आपण केलेलं आहेत ना सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आपल्याला. आता इथं बघा पुढचा मुंडा आहेत ना तो कट करून घ्यायचा व्यवस्थित. पाठीमागच्यापेक्षा थोडासा अर्धा इंच हा मुंडा आपल्याला खोल घ्यायचा असतो. तर गळा कट करून घेऊ. आता ही बाजू आहेत ना गळ्याकडची बघा ओपनच आहे, म्हणून इथं कट करायची गरज नाही. जर तुम्हाला म्हणजे पाठीमाग जर हुक लावायचा असेल तर तुम्ही इथं बंद बाजू घेऊ शकता, पण इथं हुक आहेत ना मला पुढच्या साईडला लावायचे आहे, म्हणून तिथं मी ओपन घेतलेला आहे. नंतर तुम्ही बंद बाजूकडून बघा गळा कटिंग करू शकता. कुठलेही मापाची जास्त कटकट नाही, काहीच नाही, अगदी सोप्या पद्धतीने ही कटिंग प्रिन्सेस कटची कापडावरती कट होते. थोडंसं इथं बघा आपण हे करून घेऊ, छाटून घेऊ जरासं. अशा पद्धतीने बघा आपला समोरचा भाग आहेत ना तो तयार झाला आहे. बिना योगपट्टीचा ब्लाऊज आहे यो. प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा योगपट्टी वापरतात, पण हा डायरेक्ट आहे. आता बाई कटिंग करून घेऊ आपण. आपण बाईला बघा 4 फोल्ड कापड घ्यायचं आहे. माप टाकून बघायचं अगोदर. आता बऱ्याच वेळा अस्तर वगैरे कमी असतं, आपण जॉईंट वगैरे द्यायला लागतो. माझ्याकडे थोडंसं अस्तर 1 मीटरच होतं हे. बाई जर छोटी असते ना 80 सेंटीमीटरमध्ये पण होऊन जातं. इथं बाई पण छोटी आहे म्हणून थोडंसं कापड उरलेलं आहे. इथं आपली 4ची बाई आहेत बघा. वारा खूप चालू होतं त्याच्यामुळे थोडंसं कापड हे होतं आहे. आपलं शॉप पूर्ण ओपन आहे ना पुढं समोरून, त्याच्यामुळं मग अशा पद्धतीने मी गडी करून घेतली आहे. 4 फोल्डची आपल्याला इथं आपल्याला जी गडीची रुंदी आहेत ना ती आपण 10 इंचावरती घ्यायची आहे. इथं बंद बाजूला आपल्याला बाईची उंची आणि 1 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. छातीचा 4था भाग आणि अर्धा इंच एक्स्ट्रा टाकायचं आपल्याला. वरून कॅप हाईट घेतली बघा 2.5 इंचावरती. दंड घेराचं माप टाकायचं इथं 7 आहे आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन टाकायचं आपल्याला इथं. अशा पद्धतीने बघा जॉईंट करून घ्यायचं. असं बघा माशाच्या शेपसारखा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपली बघा बाई कटिंग आहे. आता इथं पुढचा शेप आहेत ना मी बऱ्याच वेळा म्हणजे शिवतानीच काढते, पण तुम्हाला थोडंसं इथं आखून दाखवते बघा. अर्धा इंच आपल्याला पुढं 2 इंच सोडून द्यायचं आहे. नंतर बघा जिथं फिटिंगचं माप आहे ना तिथपर्यंत आपल्याला फक्त घ्यायचं आहे. पुढच्या भागाचा जो शेप आहेत ना तो बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर आता अशा पद्धतीने आपले आहेत ना कटिंग आहेत ना ही तयार झाली आहे. मी आता मेन कापडावरती बी कटिंग करून घेते. तुम्ही ब्लाऊज बघितलाच आहे कसा झाला आहे तो. याचा जर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट नक्की सांगा.
व्हिडिओ जर थोडा आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, याची पद्धत कशी वाटली कटिंगची. धन्यवाद.